वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या सेमीफायनल सुरुवात होईल. वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव वर्सेस युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी या दोन जगा दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या डबाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला दिनेश, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर असेल महेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता राकेश ठाकरे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या संघाने दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. षटकातील पहिला बॉल राकेश ठाकरे. स्ट्राईक एंडला चांगला गोलंदाज आहे या संघाचा. चांगली कामगिरी करताना दिसतो सकाळच्या 17 पासून. आता मात्र चेंडूला कट केला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धाबा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धाबाने ऑफ द मार्क झाला बॅटर दिनेश. संघाचा सुद्धा खाता उघडलेला आहे या 2 धाबाने. नक्की चांगली कामगिरी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 3 ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 40 ते 45 पर्यंत धाबा बनवाव्या लागतील. कारण त्यांच्या विपक्षामध्ये जो संघ आहे युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी हा संघ, त्याच्यामध्ये देखील चांगले बॅटर आहेत. चांगली कामगिरी करतील युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाचे बॅटर. राकेश तयार. आता मात्र बॅटची चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू सरळ निघून जाईल. या वेळेला डिक्लेरेशन झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईल डी झोन मध्ये. या 2 धाबाने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आता मात्र लागोपाठचे 2 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च करतोय बॉलर राकेश ठाकरे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल या पहिल्या ओव्हर मध्ये. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो हा बॉलर राकेश ठाकरे. अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र चांगला फटका चेंडूला आडोबांना वळवलेला चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त एक मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 बिनबाद 5 धावा या धावफलकावर उभारल्या गेलेल्या आहेत वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू स्लाइस केला मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे महेश. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद धन्यवाद. तर आता मात्र पहिली विकेट डाऊन झाल्यानंतर संघाचा कर्णधार दाखल झालेला आहे. वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून बॅटर श्रीधर हांडवा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. विकेट प्राप्त केलेला आहे बॉलर राकेश याने. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. आता मात्र सुरेख बॉलिंग करतोय या पहिल्या ओव्हर मध्ये राकेश ठाकरे. एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 5 बॉल मध्ये. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय. विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा राकेश ठाकरे. तर न्यू बॅटर एंटर होईल वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून श्रीधर हांडवा. जर्सी क्रमांक 8 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. इंडियन क्रिकेटमध्ये 8 हा जर्सी क्रमांक नक्कीच सर रवींद्र जडेजा यांचा आहे. चांगले खेळाडू आहेत. आता मात्र चेंडूला कट केला. चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यानंतर 9 धावा धावफलक्यावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ आता मात्र बाकी असेल. पाहावं लागेल 2 ओव्हर मध्ये किती धावा जमवतोय वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ. पाहावं लागेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत.
दिनेश अँड श्रीधर हे दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके मारावे लागतील, चांगले गॅप शोधून काढावं लागेल. रुपेश दांडेकर पहिला बॉल. आता मात्र फुलटॉस बॉल, चेंडूला फ्लेक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन करता चौकार. धन्यवाद डीजे. सहज आणि सोपा झेल धरतीला दान दिलेला आहे. ऑनसाइडच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या प्रकारचा कॅच मात्र सोडून चालणार नाही, कारण कॅचेस मिनिट मॅचेस म्हटलं जाते क्रिकेटच्या पटलावरती. आणि आता मात्र सुरेश चेंडूच्या हाताळणी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून या बॉलवरती झालेला आहे. चेंडू जाईल डॉट. 2 बॉलचा खेळ मात्र संपन्न झालेला आहे. रुपेशच्या माध्यमातून षटकाची हाताळणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल यावेळेला. फुलटॉस बॉल, चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये डाऊन द लेग साइड. चेंडूची हाताळणी केलेली आहे. पंचांचा इशारा आलेला वाईट. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत आहेत ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून. आता मात्र पायांचा वेध घेणारा चेंडू होता. पंचाने ही अपील मात्र नाकारलेली आहे. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॅटर प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. एका बाजूला आहे श्रीधर तर दुसऱ्या बाजूला दिनेश असेल. चांगले बॅटर आहेत या ब्राह्मणगाव संघाचे. सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास दर्शवत आहेत. ऍज अ लिटल ऍज अ मिक्रू 1 धावेला महत्व ते देत आहेत. रुपेश दांडेकर षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म. आता मात्र सुरेख फटका. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी. फक्त मिळेल 1 सिंगल धाव. जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या 16 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. या षटकामध्ये एकंदरीत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळी जबरदस्त चेंडूची हाताळणी. स्लोअर 1चा मारा केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटरला बीड केलेला आहे. बॅटरला रीड केलं होतं आणि नक्कीच चांगला कमबॅक करतोय बॉलर रुपेश दांडेकर. चांगला बॉलर आहे या युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे संघाचा मिस्टर रुपेश दांडेकर. आता मात्र चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपले. दुसरं संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 1 ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल. पाहावं लागेल कोणता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या माध्यमातून. आता आपण येणाऱ्या या 3ऱ्या ओव्हरमध्ये पाहणार आहोत. चांगली मॅच, चांगली स्पर्धा चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये हळूहळू प्रेक्षकांची गती सुद्धा वाढत चाललेली आहे. फायनल डे आहे या स्पर्धेचा. युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी आयोजित आई गावदेवी चषक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 संघ इन ऍक्शन. एका बाजूला आहे आयोजक संघ युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघ, तर त्याच्या विपक्षामध्ये असेल वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. 3ऱ्या षटकाला सुरुवात. बॉलरचे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. या वेळेला चेंडू जाईल डाऊन द लेग साइड. वाईड बॉलचा इशारा आला. पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. पहिलाच बॉल. सोयीर मारा करतोय बॉलर संजय आलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण मागील 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती रुपेश अँड राकेश याने. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. कोणत्याही प्रकारे फुटवर्कचा वापर होताना दिसत नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क जास्त महत्वाचा आहे, परंतु जागेवरून खेळण्याचा निर्धार केलेला आहे बॅटर दिनेश याने आणि तो बीट होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा लागोपाठच्या त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
अगदी जर पाहिलं तर नक्कीच आडोपाडण्या खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या रेंज मध्ये येताना दिसत नाहीये, जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण जर पाहिलं तर लागोपाठ 2 चेंडू तो बीट होताना दिसत आहे. काहीसं कानमंत्र दिलेलं आहे श्रीधर याने, पाहावं लागेल कानमंत्राचा फायदा किती होईल. आता मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, प्लस वाईट आणि 22चा इशारा म्हणजे 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या बॉलवरती. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 20 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच मागील 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर आता मात्र अवंतरच्या रूपाने धाव खर्च करतोय बॉलर संजय. चांगली बॉलिंग करावी लागेल. चांगला यंगस्टर आहे या खेळाडूचा, यंगस्टर खेळाडू आहे या संघाचा. चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. संजय हा बॉलर स्लॉग ओव्हरचा षटक आहे, षटकातील नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र चेंडूला पुश केला, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल, जास्त काही मिळणार नाहीये या बॉलवरती. स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे या बॅटरने. श्रीधर याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. कांती चव्हाण साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कांती चव्हाण साहेबांचं हार्दिक स्वागत. आता मात्र चेंडू जाईल टॉट, चांगला कमबॅक केलेला आहे या बॉलवरती बॉलर संजय याने. चेंडू जाईल डॉट, संघाची धावसंख्या 21 वर कायम आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने श्रीधर साडे. आता मात्र आडवा बॅटना खेळण्याचा प्रयत्न होतोय, बॅटर श्रीधर याचवलेले आहेत वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने आणि 26 धावांचं लक्ष असेल युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाला. पाहावं लागेल त्या धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल किंवा त्या कशा प्रकारे धावा रोखल्या जातील हे आता आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहोत. तर विनंती असेल वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वादळ स्पोर्ट ब्राह्मणगाव वर्सेस युनायटेड स्पोर्ट चिंचोडी दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय. मैदानाची आतमध्ये चालू आहे, फायनल डे आहे या स्पर्धेचा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय बजरंग पालनापड्याच्या मैदानावरती चालू आहे एक सुंदर स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगली मेहनत घेतलेली आहे आमच्या सर्व आयोजकांनी. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. 26 टार्गेट असेल त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर 2 शिलेदार दाखल झालेले आहेत युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आहे राकेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला आहे रुपेश दांडेकर. आता आपण पाहणार आहोत वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. लो स्कोरिंगचा मॅच पाहणार आहोत. 18 बॉल 26 धावांचं आव्हान असेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. मॅचला होईल सुरुवात, पहिल्या डावाला सुरुवात होईल. रुपेश दांडेकर असेल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल राकेश ठाकरे, तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल चंद्रकांत मोरघा. हा बॉलर बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट आहे, पाहावं लागेल. चंदन तांगडे यांच्याकडून ब्राह्मणगावसाठी हॅट्रिक आणि 500 आणि प्रत्येक यासाठी 100 रुपये. चंदन तांगडे पायावर. चंदन तांगडे या साहेबांच्या माध्यमातून वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जातील. त्यानंतर प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चंदन तांगडी साहेबांच्या माध्यमातून याची नोंद घ्यायची आहे. पायेवरून नक्कीच चांगले सपोर्टर आहेत वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये तर प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज
दिलं जाईल आणि 100 रुपये लागू झालेले आहेत वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. रुपेश दांडेकर हा बॅटर बाद झालेला आहे, तर त्याच्या जागेवर अंकुश पागी आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडला असेल. बॉलर चंद्रकांत मोरगा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडू हाताळणी केलेला आहे. बॉलरने वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धावा मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे युनायटेड स्पोर्ट चिंचोडे या संघाचा. चांगली बॉलिंग करावी लागेल बॉलर चंद्रकांत याला. आता मात्र ओव्हर पे चेंडू हाताळणी चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त 1 सिंगल धावा मिळाले जाईल. चांगला धावा या डिफेंड करावे लागतील. लो स्कोरिंगचा हा मॅच आहे. चांगली मेहनत घ्यावी लागेल वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. फायनलचा तिकीट प्राप्त करायचं असेल तर नक्कीच चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट द्यावे लागतील. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे ऑप्टमच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आलेला वाईट. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. भरपूर अवंताच्या रूपाने धाव खर्च करतोय बॉलर चंद्रकांत मोरगा. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. जर नक्कीच चांगली कामगिरी करायची असेल, सामना जिंकायचा असेल या संघाला चांगली बॉलिंग करावी लागेल. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर राकेश ठाकरे संघाचं धावफलक पुढे सरकवलेला आहे. 5 या आकड्यावरती पोहोचले गेल्या धावसंख्या. 3 चेंडू टाकून झालेला आहे. षटकातील 4था बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र काय गेलेलं मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतो स्टँडच्या वरून. चेंडू जाईल डॉट. या प्रकारची बॉलिंग निश्चित केली तर नक्कीच धावा या डिफेंड होऊ शकतात, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. चंद्रकांत षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू ऑन द टोस ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 मिळेल सिंगल धाव. जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 6 वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर चंद्रकांत मोरगा. खूपच कमी धावा या बॉलरने खर्च केलेल्या आहेत या 5 बॉल मध्ये. षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ऑन द राईज केला चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमा रेषा पार आलेला आहे. खणखणीत चौकार. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. जिंकण्याकरता 16 धावांची गरज असेल युनायटेड स्पोर्ट चिंचोडे या संघाला. 16 धावांची गरज. 12 बॉल चा खेळ बाकी असेल. श्रीधर हंडवा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलिंग करण्याकरता संघाचा कर्णधार देखील आहे. या बॉलरला चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचं असेल तर नक्कीच चांगला लाईन, चांगला लेंथ, विकेट टू विकेट बॉलिंग. खूपच कमी धावा या खर्च करावा लागतील. श्रीधर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुल टॉस बॉल. चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. षटकार आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. विमर चेंडू हाताळणी केली होती बॉलर श्रीधर याने. नियंत्रण सुटला होता बॉलवरती. नियंत्रित बॉलिंग करावी लागेल.
गतीमध्ये एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, परंतु बिमर चेंडू आता हाताळणी केलेली आहे बॉलरने आणि या 7 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 17च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. 12 चेंडू 9 धावांची गरज. फ्रेड बॉलर असेल सूरज पासवान यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल षटकारासाठी. आता मात्र सुंदर फटका चेंडू लावून राईज केला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल, दुसरं जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगला कमबॅक केलेला या ओव्हर मध्ये युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे या संघाने. श्रीधर तयार, षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र चेंडू स्लाइस केलाय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअरच्या स्वरूपाने मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकले जाईल, पोहोचले जाईल 20 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आमचे अनेक दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. या मान्यवर कक्षेमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडीच्या स्पर्धेमध्ये आलेले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सूरज पासवान यांच्या माध्यमातून षटकार जर मारला तर नक्कीच 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघातील बॅटरना. याची नोंद आपण घ्यायची आहे. सूरज पासवान या संघातील नक्कीच सपोर्टर आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची देखील नक्कीच चांगली कामगिरी राहिलेली आहे. जेवण पासून खुर्च्यांचं अरेंजमेंट चांगलं कार्य केलेलं आहे. आता मात्र कॅश ड्रॉप राहुलच्या माध्यमातून एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून. धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 8 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल आणि 4 धावांची गरज. स्ट्राइक एंडला अंकुश पागे स्ट्रायकिंग एंडला असेल. आता मात्र सुंदर फटका शॉट ऑन पोल. चेंडूच्या खाली राहुल, सुंदर झेल फलंदाज बाद. अंकुश पागे बॅक टू द पवेलियन, गॉन. Shake it, shake it. Come on now. महत्वाच्या क्षणी आलेला ही विकेट. अंकुश पागे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. या बॉलवरती झेल देऊन तंबूत परतला गेला. ऑन साइडच्या दिशेने राहुल याच्या माध्यमातून सुंदर कॅच कंप्लीट झालेला आहे. दुसरी विकेट डाऊन झालेली आहे युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे या संघाची. आता मात्र न्यू बॅटर सागर राजपूत आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला बॅटर आहे सागर असे स्ट्रायकिंग एंडला तर कमबॅक केलेला आहे बॉलर श्रीधर याने. या बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलेले आहे. श्रीधर तयार, षटकातील पुढील बॉल असेल सागर साडी. आता मात्र सुरेश चेंडूच्या हाताने चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी या संघाला. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाला समान संधी असेल सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल कोणता संघ हा प्रभावी कामगिरी करेल. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत या असोसिएशन मधले. आता मात्र पाहावं लागेल 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. काय घडेल काय बिघडेल काही सांगू शकत नाहीये. नक्कीच आता मात्र सामन्यामध्ये रंगत सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. स्ट्रायकिंगला राकेश ठाकरे असेल जो सकाळच्या सत्रापासून नक्कीच त्याने रौद्र रूप धारण केलेला आहे. राकेश ठाकरे हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल तर नवीन गोलंदाज देवानंद आलेला आहे. या 4 धावा डिफेंड करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. देवानंद हांडवा हा बॉलर बॉलिंग मार्क वर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला राकेश ठाकरे. षटकातील पहिला बॉल फुल टॉस बॉल चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल
मिडॉनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. चांगला सेन्सिबल बॅटर आहे मिस्टर राकेश ठाकरे. एक धाव मात्र चित्याच्या चपलाईने पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरता युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे या संघाला. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, परंतु मोमेंटम शिफ्ट झालेला आहे युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे संघाच्या बाजूनं. स्ट्रायकिंग एंडला सागर राजपूत असेल, त्याला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या संघाकरता. दोन्ही संघ नक्कीच समान ताकदीचे आहेत. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळेल या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. बॉलर तयार, देवानंद हडवा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करत असेल. या ओव्हर मध्ये नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर नक्कीच अम्ब्रेला टाईपची फिल्डिंग पाहायला मिळत आहे. यावेळी सुंदर फटका, चेंडू ड्राईव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट, जास्त काही आता मात्र मिळणार नाही. धावसंख्या 24. 4 बॉलचा खेळ बाकी आणि 2 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल षटकाराने मॅच फिनिश होईल का मग चौकाराने होईल. स्ट्राईक एंडला राकेश ठाकरे असेल, त्याला मात्र संधी असेल हिरो बनण्याची. देवानंद नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला फक्त पुश केलेला आहे. पुश राहो और खुश राहो असा संदेश देणारा हा फटका आपण पाहिला राकेशच्या बॅटमन आलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 1 धावांची गरज विजयाकरता युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे या संघाला. बॉलिंग ट्रॅक वर देवानंद हंडवा. काय घडेल काय बिघडेल काहीच सांगू शकत नाहीये. चला घाई करायची आहे. देवानंद तयार, राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल सागर साडे. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल मिड ऑफला. 1 धाव मात्र कंप्लीट आणि हा सामना जिंकलेला आहे युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडे, फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि हार्ड लक वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. H2O.